नस मेरी खोले, हाय कुछ करिए, कुछ करिए, कुछ करिए, बस बस बड़ा बोले, अब कुछ करिए। ओ कोई तो चल सिद्ध फड़िए, तू बेतरिए या मरिए, हाय कोई तो चल सिद्ध फड़िए, तू बेतरिए या मरिए। चक दे हो चक दे इंडिया, चक दे हो चक दे इंडिया, चक दे हो चक दे इंडिया, चक दे हो चक दे इंडिया। कूचों में गलियों में, राशन की फलियों में, बैलों में बीजों में, ईदों में बीजों में, रेतों के दानों में, फिल्मों के गानों में, सड़कों के गड्ढों में, बातों के अड्डों में, भूखा रोज भर ले, 10-12 बार कर ले, रहना न यार पीछे, कितना भी कोई खींचे, टस है ना मस है जी, जिद है तो जिद है जी, किसना यूं ही पिसना यूं ही पिसना यूं ही बस करिए। कोई तो चल सिद्ध फड़िए, तू बेतरिए या मरिए, हाय कोई तो चल सिद्ध फड़िए, तू बेतरिए या मरिए। चक दे हो चक दे इंडिया, चक दे हो चक दे इंडिया, चक दे हो चक दे इंडिया, चक दे हो चक दे इंडिया। तर यानंतर जे आहे तर आपण पहिले कार्यक्रमाची सुरुवात आहे तर कार्यक्रमाची लड़ती पतंगों में, भिड़ती उमंगों में, खेलों के मेलों में, पल खाती रेलों में, गन्नों के मीठे में, खद्दर में छींटे में, ढूंढो तो मिल जाओगे, तफ्ता वो हीटों में, रंग है समाज बिखरे और खुल के आज बिखरे, मन जाए ऐसी होली, रग रग मचल के बोली, दस है ना मस है जी, जिद है तो जिद है जी, किसना यूं ही पिसना यूं ही पिसना यूं ही बस करिए। कोई तो चल सिद्ध फड़िए, तू बेतरिए या मरिए, हाय कोई तो चल सिद्ध फड़िए, तू बेतरिए या मरिए। चक दे हो चक दे इंडिया, चक दे हो चक दे इंडिया, चक दे हो चक दे इंडिया, चक दे हो चक दे इंडिया। बॅटिंग आणि बॉलिंग करावे म्हणजे ना आपल्या क्रीडा मैदानावर उपस्थित झाले आहे आणि उद्घाटन चालू आहे। भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय। तुमच्या नावाने हा चषक या ठिकाणी आयोजित केला
आणि ज्यांच्या पुढाकाराने अक्षय तोटावार अत्यंत तरुण असा मुलगा जेव्हा आम्ही पाहतो, मला असं वाटतं की या गावात सगळ्या प्रकारचे वार मी पहिल्यांदाच पाहिलेले आहे. संपूर्ण वार शेवटची सगळ्यांना वार लागलेला आहे आणि बेलदार समाजाचं हे एक वैशिष्ट्य आहे असं समजतो. आणि खरोखरच एक आनंद झाला या ठिकाणी आल्यानंतर की अशा प्रकारचं टुर्नामेंट करोनाच्या काळात आपण बघतो आहे. आज वाघमारे सरांनी खूप चांगलं सांगितलं की 6-7 महिने आपण जवळपास घरातच होतो. इथे शाळा आहे, जनता विद्यालय. सर, मी पण एक शिक्षकच आहे आणि हे सांगायचं म्हणजे मी पण मातीतूनच तयार झालेला आहो. मी एक साधा शारीरिक शिक्षक होतो, स्पोर्ट्स टीचर होतो, त्यानंतर सुपरवायझर झालो, त्यानंतर व्हाईस प्रिन्सिपल झालो आणि आज प्राचार्य पदावर आहे मी. माझी एक शाळा आहे आणि खरं सांगायचं म्हणजे मला क्रीडेविषयक माझं आवडतं हे क्षेत्र आहे. आजही रोज मी माझ्या इथे मैदान मला मिळालेलं आहे आमदार निधीतून. त्या मैदानावर माझं कार्य सतत रोजच सुरू आहे. रोज 2-2.5 तास मी त्या क्रीडांगणावर असतो. क्रिकेटचंही तेवढंच मला वेळ आहे. माझ्या घरात माझा लहान भाऊ क्रिकेटचा कोच आहे. माझा पोरगा पुतण्या तो यावर्षीच नागपूर विद्यापीठाच्या चेंबूरमध्ये तो खेळायला गेला होता. आणि या ठिकाणी क्रिकेटचं टुर्नामेंट पाहिल्यानंतर माझं जणी राहिलं नाही. मी बॅट हातात घेतली. सरांनी सांगितलं तुम्ही बॅटिंग करा. तुला खूप बरं वाटलं कारण की जर दिवसानंतर बॅट हातात घेतली. खेळाडू भावनेनं आपल्याला खेळायचं आहे. अंपायरने दिलेला निर्णय आपल्याला मान्य करायचा आहे कारण तो अंपायर आहे. तो जे म्हणेल तेच आपल्याला मान्य करावं लागेल. कोणताही चुकीचा निर्णय तर तो देणार नाहीच, परंतु त्यासाठी वादंग तंटे भांडणं होता कामा नये. खेळीमेळीच्या वातावरणात आणि दादासाहेब कन्नमवारांच्या स्मरणार्थ हा जो चषक आहे हा तुमच्यापैकी कोणीही मिळवो पण खेळाडू भावनेने तो मिळवावा एवढंच आजच्या दिनी मी सांगून माझ्या शब्दाला विराम देतो. धन्यवाद. नमस्कार. जय मल्हार. महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार यांना नमन. मंचावर उपस्थित आमचे वडील बंधू रत्नलाल काका, राजूभाऊ, समाजातील सर्व ज्येष्ठ मंडळी, माफ करा जरा लोकांचे मला नाव माहीत नाही. आमचे वडील बंधू रुटी फाउंडेशनचे अध्यक्ष या नात्यानं माझ्यासोबत नेहमी वडील बंधू यासोबत असणारे आमचे गुरुवर्य प्राचार्य केके सर आणि नुकताच नव्यानं परिचय झालेले वाघमारे सर यांना सुद्धा नमस्कार. मी आज पहिल्यांदाच गावात आलो. मागील 4-5 दिवसापासून व्हॉट्सअपवर एक क्लिपिंग अक्षयची व्हायरल होत होती. त्याच्यामध्ये अक्षयने ठेवलेल्या क्रिकेट सामन्यांचं आयोजन याची बातमी होती. माझ्याजवळ अक्षयचा नंबर नव्हता. आपल्या समाजाचे कार्यकर्ते वणीचे आणि मनाचे आता काही यवतमाळ जिल्ह्याचं काही आहे गरजू चंदावाकडून मी अक्षयचा नंबर घेतला. अक्षयशी माझं बोलणं झालं. अक्षयला म्हटलं मी कार्यक्रमाला नक्की येतो. अक्षय बोलला की दादा माझ्याजवळ तुमचा नंबर आहे आणि तुम्हाला मी ओळखतो सुद्धा. यवतमाळमध्ये बऱ्याच शहरात बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम होत असताना कुठेतरी अक्षयचा माझा परिचय झाला पण मला ते आठवत नाही. नवीन पिढी, तरुण होतकरू पोरं, तरुण विद्यार्थी आणि त्या दादासाहेब तसं पाहिलं तर खूप मोठी तफावत. दादासाहेबांनी ज्या वेळेला मुख्यमंत्री असताना कुठंतरी सैन्यांसाठी काही मदत म्हणून एक निधी उभा करायचं ठरवलं. त्यावेळेला हा क्रिकेटचा सामना त्यांनी घेतला आणि स्वतः ते क्रिकेट खेळले. त्याचा जो निधी उपलब्ध झाला, जो निधी तयार झाला तो त्यांनी निधी सर्व पंतप्रधान निधीमध्ये पाठवला. त्यांचा एवढा मोठा समाजाचा वसा, समाजकार्याचा वसा, गरीब होतकरूंना मदत करण्याचा वसा या पावलावर पाऊल ठेवून आम्ही सुद्धा तसा प्रयत्न करतोय की आम्ही प्रत्येक गरजवंतापर्यंत पोहोचावं. मी आज पहिल्यांदाच गावात आलो असताना एवढं सांगेन, तरुण पिढीसोबत मी नेहमी राहील. अक्षयने मला कधीही फोन करावा, कोणत्याही कामासाठी फोन करावा, अक्षय मी नेहमी तुझ्यासोबत आहे. आपला समाज अतिशय गरीब, खूप परिस्थितीतून गरिबीतून वरपर्यंत आला. राजूभाऊसारखे सभापती झाले,
राजेंद्र साहेबांसारखे तहसीलदारपर्यंत पोहोचले, त्यांचं मार्गदर्शन आपल्याला नेहमी राहील. आणि या सर्व मार्गदर्शनात मी कसा खालीचा वाटा उचलेल एवढा प्रयत्न करेन. अक्षयचे मी परत आभार मानतो. अक्षयने मला कार्यक्रमाला बोलवलं, माझ्या हाताने उद्घाटन केलं, त्याबद्दल सर्व तरुण पिढी, अक्षय मित्र परिवार, अक्षय तोटावार मित्र परिवार आणि पाटण या गावाचा मी सहज नेहमी आभारी आहे. धन्यवाद.